तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओंकार सुनील मस्के. तर आपल्याकडे आली आहे विडाची V1 Pro एक इलेक्ट्रिक स्कूटर. तर चला विडाविषयी थोडी माहिती देऊया. तर मित्रांनो, आपल्या विडा V1 Pro ला सेन्सर रिमोट दिलेलं आहे, पण त्याला 3 बटन्स दिलेले आहे. तर तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे एक डिक्कीचं बटन दिलेलं आहे, एक तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्पचं बटन दिलेलं आहे आणि एक तुमचं इंडिकेटर ब्लिंकचं बटन दिलेलं आहे. असे 3 बटन्स तुम्हाला इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर याची रेंज तुम्हाला 1.5 मीटर पर्यंत मिळते आणि त्याच्यानंतर हिला बॅटरी काढण्यासाठी एक चक्की दिलेली आहे. असे 2 की मिळतील तुम्हाला. तर तुमच्या विडा V1 Pro ला ट्यूबलेस टायर दिलेले 90 पायाचे ट्यूबलेस टायर देतो तुम्ही बघू शकता. एक चांगल्या प्रकारे तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेला आहे फ्रंटला. रिअरला तुम्ही बघू शकता, रिअरला तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला आहे, सिंगल मोनो शॉक दिलेला आहे आणि 6 किलोवॉटची मोटर दिलेली हे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 LED प्रोजेक्टर हेडलॅम्प दिले, तर कसं तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे 5 लाईट सुद्धा दिले की तुम्ही रॉंग साइडने गाडी चालवत असाल तर सिग्नल देण्यासाठी तुम्ही तेही करू शकता. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया विडा V1 Pro विषयी थोडी माहिती देऊया. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे विडा V1 Pro चं सेन्सर रिमोट दिलेले तुम्हाला. त्याला 3 बटन्स असतात. एक बटन तुमचं डिक्कीचं असतं, एक प्रोजेक्टर हेडलॅम्पचं असतं आणि एक तुमचं इंडिकेटरचं असतं. असे 3 बटन दिलेले राहतात तुम्हाला. याला 2 की येतात हे तुम्ही बघू शकता. दीड मीटर पर्यंत रेंज राहते याची. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 बटन दिलेले. वरचं बटन डबल क्लिक केलं की तुमचा हँडल लॉक अनलॉक होऊन जातो. तेच बटन तुम्ही तिसऱ्यांदा प्रेस केलं की तुमचं 7 इंचचं टच स्क्रीन मीटर चालू होऊन जातं. बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला डेट अँड टायमिंग दिले, किती किलोमीटर गाडी फिरलेली तेही दिले, प्लस तुम्हाला टेम्परेचर दिलेलं आहे आणि टायमिंग पण दिलेलं आहे. 2 रिमूव्हेबल बॅटरी आहेत याला, तर ते रिमूव्हेबल बॅटरीचे पर्सेंटेज पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. याला 4 मोड दिलेले आहे. इको दिला आहे, राईट दिला आहे, स्पोर्ट दिला आहे आणि कस्टम दिला आहे. तुम्ही बघू शकता इथे सेटिंग आहे, याच्यामध्ये लाईट मोड दिलाय तुम्हाला, डार्क मोड दिलेला आहे, ऑटो ब्राईटनेस सुद्धा दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता डेट अँड टाइम सुद्धा ऑटो दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं वायफाय 4G ची कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे तुम्हाला. हे माय स्कूटरचं दिलेलं आहे. तुम्ही याच्यात RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा सेव्ह करू शकता. आणि नंतर अबाउट दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही आता होमवर जाईल. तिथे तुम्ही बघू शकता आता ब्रेक दाबून सेक दाबल्यावर तुमची मोटर ऑन होऊन जाते. हे बघा असं नाव येतं इथं. इथून 0 आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मोड इथून चेंज करू शकता. हे बघू शकता इको, राईड, स्पोर्ट, कस्टम. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पार्किंग मोड सुद्धा दिलेला आहे. ब्रेक दाबून तुम्ही P दाबला तर तुमचा पार्किंग मोड ऑन होऊन जातो. हे बघू शकता तुम्ही. असं इमेज येतं. 4 इंडिकेटर ब्लिंक करतील, समोरच्याला समजून जाईल की तुम्ही पार्किंग मोड ऑन केलेला आहे. त्या प्रकारे तुम्ही पार्किंग मोडचा चांगला वापर करू शकता. तर आपण पार्किंग मोड ऑन केलेला आता, तर बघू शकता पार्किंग मोड ऑन केल्यावर असे इंडिकेटर ब्लिंक करते. तर मित्रांनो, तुम्हाला इथे किल स्विच पण दिलेला आहे. हे कसं तुम्ही किल स्विचचा उपयोग करू शकता. हे बघा, किल स्विच जर ऑन केलं तर गाडी ऑफ होऊन जाते. बघू शकता तुम्ही. तर तुम्ही बघू शकता इथं SOS इमर्जन्सी बटन दिलेले आहे तुम्हाला. SOS इमर्जन्सी बटन जर तुम्ही दाबलं तर त्याच्यात 3 जे कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह होतात, त्या 3 कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज जातील की तुमच्यासोबत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तुमच्यासोबत जर ऍक्सिडेंट झालाय, काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्या बटनचा वापर करू शकता. की जे 3 कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह होतील त्याच्यामध्ये तो तुमच्या घरच्यांपर्यंत मेसेज जाईल त्या कॉन्टॅक्ट नंबर. करू शकता. तुम्हाला इथं क्रूज कंट्रोल बटन दिलेले आहे, कसं तुम्ही क्रूज कंट्रोलचा वापर करू शकता. तर क्रूज कंट्रोलचा वापर तुम्ही बघू शकता 32 पासून तर 85 पर्यंत तुम्ही क्रूज कंट्रोलचा वापर करू शकता. बघू शकता क्रूज कंट्रोल 2 सेकंद दाबून धरला त्या स्पीडवर मी गाडी क्रूज बटन 2 सेकंद दाबून लगेच सेट दाबत. बघू शकता 38 त्या स्पीडवर गाडी चालते. तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन दिले. हे बघू शकता. हे बघा तुम्हाला एवढं स्पीड, ट्रिप, मीटर सर्व तुम्हाला इथे डिटेल दिलेले. अशा प्रकारे तुम्ही टर्न बाय टर्न नेव्हिगेशनचा वापर करू शकता. तर बघू शकता इथे फ्रंटला तुम्हाला एक बटन दिलेले आहे. ते बटन असं प्रेस केलं की तुम्ही 5 लाईटचा वापर करू शकता. हे बघा 5 लाईट ब्लिंक होते. 2 साईडला तुम्हाला
पाच लाईट दिले की कसं तुम्ही पाच लाईटचा वापर करू शकता. असं लागून द्या माझ्याकडे की कसं तुम्ही पाच लाईटचा वापर करून समोरच्याला सिग्नल देऊ शकता. तो बघू शकता तुम्हाला इथं हजर्ड इंडिकेटर दिले. हजर्ड इंडिकेटर दाबलं की तुम्ही बघू शकता दोघं साईडचे इंडिकेटर ब्लिंक्स होतील. हे बघू शकता तुम्ही, बघू शकता दोघं साईडचे इंडिकेटर ब्लिंक होतील, फ्रंटचेही होतील आणि बॅक साईडचेही होतील. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथं हॉर्न दिलेला आहे, जसं तुम्ही हॉर्नचा वापर करू शकता. तर बघा इथे तुम्हाला इंडिकेटर्स दिलेले, हे बघा आपण इंडिकेटर चालू केले. चांगल्या प्रकारे तुम्हाला फ्लेक्सिबल इंडिकेटर दिले, हे बघा, हे बघा. तर बघू शकता तुम्हाला इथं मोबाईल चार्जिंग पॉइंट ही दिलेला आहे की कसं तुम्ही इमर्जन्सी मध्ये मोबाईल चार्जिंग करू शकता. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथं फास्ट चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिलेला आहे की कसं तुम्ही फास्ट चार्जिंग करून गाडीचा वापर करू शकता. 65 मिनिट मध्ये तुम्हाला 80% फास्ट चार्जिंग मिळेल. बघू शकता खाली एक तुम्हाला डिक्कीचं बटन दिलं, हे बटन प्रेस केलं की तुमची डिक्की ओपन होते. हे बघू शकता तुम्हाला एक चांगल्या प्रकारे स्प्लिट शीट दिलेलं आहे, तर असं मधून ओपन करा. हे बघू शकता तुम्हाला 26 लिटरचा बूट स्पेस दिलंय की तुम्ही कसा त्याचा वापर करू शकता. तुम्ही किराणा माल ठेवा, एक मोठं हेल्मेट ठेवा, छोटं हेल्मेट ठेवा, तेही याच्यात बसून जाईल कारण की तुम्हाला 26 लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे. तुम्हाला खाली 2 होल्स दिले की काही सांडलं वगैरे तर ते खालून निघून जाणार. हे बघू शकता तुम्ही 2 होल्स दिलेले खाली. तर बघू शकता याच्याने मी आता तुम्हाला रिमूव्हल बॅटरी दाखवत. हे बघा हे अशा प्रकारे उघडतं. 11 किलोची एक बॅटरी मिळते तुम्हाला, दोघं 22 किलोचे आहे. हे बघू शकता रिमूव्हल आहे, तुम्ही बाहेर काढून सुद्धा चार्जिंग करू शकता. आणि बॅटरीला पण ऑप्शन दिले की तुम्ही कसं चार्जिंग लावू शकता. हे बघा. तर तुम्ही इथे बघू शकता इथे एसी पॉइंट दिलेला आहे, बिना बॅटरी काढायचं पण तुम्ही गाडी चार्जिंग करू शकता. बघू शकता इथे एसी पॉइंट दिले. 5 तास 55 मिनिटांमध्ये तुमच्या दोघं बॅटरीज फुल चार्जिंग होऊन जाते. तर बघू शकता तुम्हाला फ्रंटला एरोडायनामिक वायझर दिलेले आहे की तुम्ही विरुद्ध दिशेने गाडी चालवत असाल तर तुमच्या डोक्यावरून हवा जाईल की तुमच्या पिकअप मध्ये फरक नाही पडणार. बघू शकता एरोडायनामिक वायझर दिले तुम्हाला चांगल्या प्रकारे. तर तुम्ही बघू शकता इथे फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेला आहे. 90-90 ट्यूबलेस टायर दिलेले आहेत 2 आणि फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिला आहे की कसं तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकता. हे बघा. रेअरला तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेला आहे